जिल्ह्यातील गावगुंडांची दहशत मोडीत काढा, आंबेडकरी युवकांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी। महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन। जैताणे येथे विकास कामांसाठी सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, परिस्थिती नियंत्रणात। शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक। आणि प्रजासत्ताक दिनानिमित्ताने चित्ररंग भरण व रांगोळी स्पर्धा संपन्न। धुळे तहसील कार्यालयातील अधिकारी मारहाण प्रकरणी तसेच शिंदखेडा तालुक्यातील पत्रकारावर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत समस्त आंबेडकरी युवक समाज संघाने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत निदर्शने केली आहेत। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी श्री पाईकराव यांना विकी परदेशी व सहकाऱ्यांनी कार्यालयात जब्बर मारहाण केली आहे। शासकीय कामात अडथळा आणीत दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी। तसेच शिंदखेडा तालुक्यातील एका गावात वाळू माफियांनी पत्रकार जतीन नगराळे यांच्यावर केलेल्या हल्ला प्रकरणी दोषींवर कठोर स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी करीत समस्त आंबेडकरी युवकांनी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करीत निदर्शने केले आहे। यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट। आज 27 जानेवारी रोजी धुळे शहरात आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता, मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तसंच शिंदखेडा तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयानक हल्ला झालेला आहे। अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे, ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी। ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी व असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला, प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमच्यासारखं सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे। आज त्यांचे कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। आमच्या विविध मागण्या आहेत। जे आरोपी ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला पाहिजे व कुठेतरी हे हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेलं आहे। जय भीम जय संविधान। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे। या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज झाले असून परीक्षा केंद्र जाहीर करीत या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत परीक्षा कालावधीत प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी धुळे जिल्ह्यातील 11 केंद्रांवर घेण्यात येणार आहे। परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून उपविभागीय दंडाधिकारी रोहन कुवर यांनी नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1)(2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशित केले आहे। शहरातील कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल साक्री रोड धुळे, JRCT हायस्कूल, SP ऑफिस जवळ धुळे, जय हिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जय हिंद कॉलनी, देवपूर धुळे भाग जय हिंद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जय हिंद कॉलनी देवपूर धुळे भाग ब, KIS न्यू सिटी हायस्कूल महाराणा प्रताप चौक धुळे, जिजामाता कन्या विद्यालय जुने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ
धुळे कणोसा कन्व्हेंट स्कूल हायस्कूल, चाळीसगाव रोड धुळे, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल गरुड कॉम्प्लेक्स, साक्री रोड धुळे, LM सरदार हायस्कूल देवपूर धुळे, महाराणा प्रताप हायस्कूल देवपूर धुळे, तसेच विद्यावर्धिनी संस्थेचे ज्युनियर कॉलेज साक्री रोड धुळे अशा 11 उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेस 3552 विद्यार्थी प्रवेशित आहेत. सदरच्या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात रविवार 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत परीक्षेसाठी संबंधित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेशास बंदी असेल. सदरचे आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांच्यासाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, STD, ISD, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनिक्षेपक वापरासाठी या कालावधीत मनाई असेल, असे आदेशात नमूद केले आहे. जैताने येथील दलित वस्तीत वारंवार मागणी करूनही विकास कामे केली जात नाहीत. विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्त्याने प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. जैताने ग्रामपंचायत हद्दीतील दलित वस्तीत अपेक्षित विकास कामे करण्यात आलेली नाहीत. ही विकास कामे वेगवानपणे व्हावी, विकास कामांसाठी विकास निधी उपलब्ध करून द्यावा व विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करीत जैताने येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. शैक्षणिक गुणवत्तेच्या अधिक वाढीसाठी व विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी पालक, शिक्षक तसेच समाजसेवी संस्थांचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीदरम्यान केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दादाजी भुसे हे नुकतेच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतानाच शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या माध्यमांचा शालेय शिक्षणात उपयोग करावा. प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गायले पाहिजे. पहिलीच्या विद्यार्थ्यास किमान बाराखडी व अंकगणिताची ओळख असणे, दुसरीच्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येणे आवश्यक, तर तिसरीच्या विद्यार्थ्यांना पाढे यावे अशा सोप्या पद्धतीने शिकविणे आवश्यक आहे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करण्यात येईल. शाळेतील शिक्षक ग्राम समितीला सोबत घेऊन काम करावे. शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यासोबत इतर योजनांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करावा. मनरेगा योजनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षण भिंतीचे काम करावीत. जल जीवन मिशनच्या माध्यमातून शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच शाळेतील स्वच्छता गृहाची साफसफाईची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावी.
14वा व 15वा वित्त आयोग, क्रीडा विभाग, स्थानिक स्वराज्य निधी, आमदार खासदार निधी तसेच अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून CSR फंडातून शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात। शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा। शाळा सुटण्याच्या वेळी टवाळखोर विद्यार्थ्यांवर पोलीस विभागाने दामिनी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यातील 2 शाळांना पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करून ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना चांगला पोषण आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह सुविधा तसेच विद्यार्थ्यांनी नियमित आरोग्य तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। नाशिक जिल्ह्यातील राबविण्यात येणाऱ्या सुपर 50 सारखे उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात यावेत। शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर किरण कुवर, डाएटच्या प्राचार्या मंजुषा क्षीरसागर यांनी PPTद्वारे जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। या बैठकीत शिक्षण विभागाचे सर्व गट शिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने धुळे शहरात भव्य चित्ररंग भरून व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तर आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे यांचा देखील सत्कार या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे। धुळे शहरातील नगावबारी रोड लगतच्या फॉरेस्ट कॉलनी येथे SK कन्स्ट्रक्शन व माऊली उद्योग समूह धुळे यांच्या वतीने भव्य चित्र रंगभरण व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। आयोजित स्पर्धेत परिसरातील लहान चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला। या स्पर्धेतील विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले आहे। तसेच नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल व श्री राघवेंद्र राम भदाणे यांचा देखील नागरी सत्कार आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे। यावेळी भाजप प्रदेश चिटणीस डॉक्टर सुशील महाजन यांच्यासह भाजपा पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।